नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोतवाल भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर सराव पेपर बघणार आहोत आपण. तर क्वेश्चन पहिला आहे तो महाराष्ट्रातील देवगिरी किल्ल्याचे सध्याचे नाव काय आहे? तर महाराष्ट्रातील देवगिरी किल्ल्याचे सध्याचे नाव जे आहे मित्रांनो ते आहे दौलताबाद आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो झाला मित्रांनो तो रायगड किल्ल्यावर झाला. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो झाला तो झाला 1674 या वर्षी झाला मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे प्रसिद्ध वाक्य कोणी म्हटले? तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा प्रसिद्ध वाक्य जे म्हटले मित्रांनो ते लोकमान्य टिळक यांनी म्हटले. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना जी केली ती केली महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना झाली मित्रांनो ती झाली 1873 या साली झाली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते मित्रांनो सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली मित्रांनो ती झाली 1885 या वर्षी झाली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले मित्रांनो ते झाले मुंबई येथे झाले मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष जे होते मित्रांनो ते होते डब्ल्यू सी बॅनर्जी होते मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर भारत छोडो आंदोलन जे आले मित्रांनो ते झाले 1942 या वर्षी झाले मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो दांडी मार्च कोणत्या आंदोलनाशी संबंधित होता? तर दांडी मार्च जो होता आंदोलनाशी संबंधित तो आंदोलन होतं मित्रांनो सविनय कायदेभंग आंदोलन होतं मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो भारतीय संविधानात मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहे? तर भारतीय संविधानात मूलभूत अधिकार जे आहे मित्रांनो ते आहे भाग 3 मध्ये मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो भारतीय संविधानातील राज्यांच्या मार्गदर्शन तत्वांचा समावेश कोणत्या भागात आहे? तर भारतीय संविधानातील राज्यांच्या मार्गदर्शन तत्वांचा समावेश जो आहे मित्रांनो ते आहे भाग 4 मध्ये आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो भारताच्या राष्ट्रपतींची निवड कोण करतात? तर भारताच्या राष्ट्रपतींची निवड जे करतात मित्रांनो ते करतात निवडून आलेले खासदार व आमदार करतात मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो लोकसभेचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षाचा असतो? तर लोकसभेचा कार्यकाळ सामान्यतः जो असतो मित्रांनो तो असतो 5 वर्षाचा असतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? तर राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय जे असावे मित्रांनो ते असावे 30 वर्ष असावे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? तर लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय जे असावे मित्रांनो ते असावे 25 वर्ष असावे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो भारतात मतदानाची किमान वय किती आहे? तर भारतात मतदानाची किमान वय जे आहे मित्रांनो ते आहे 18 वर्ष आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? तर भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय जे मित्रांनो ते आहे नवी दिल्ली येथे आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला? तर मित्रांनो 73व्या घटनादुरुस्तीने जे मिळाला पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा मिळाला. तर 73वी घटनादुरुस्ती होती मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो नगरपालिकांना घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला? तर नगरपालिका जी आहे त्याला घटनात्मक दर्जा जो मिळाला तो मिळाला तर 74वी या घटनादुरुस्तीने मिळाला मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो
भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते मित्रांनो डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना ओळखले जाते मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत? तर भारतातील श्वेत क्रांतीचे जनक जे मित्रांनो ते आहे वर्गीस कुरियन आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? तर जय जवान जय किसान हा जो नारा दिला तो दिला लाल बहादूर शास्त्री यांनी दिला. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पती कोणता वायू शोषून घेतात? तर प्रकाश संश्लेषणमध्ये प्रक्रियेत जो वनस्पती वायू जो शोषून घेतात मित्रांनो ते वायू घेतात कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, मानवी शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे प्रमुख कार्य कोणता अवयव करतो? तर मानवी शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे प्रमुख कार्य जे करते मित्रांनो ते करते मूत्रपिंड करते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो, मानवी शरीरात रक्त पंप करण्याचे कार्य कोण करते? तर मानवी शरीरात रक्त पंप करण्याचे कार्य जे करते मित्रांनो ते करते हृदय करते मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे जो रोग होतो मित्रांनो तो होतो स्कळवी रोग होतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे जो रोग होतो मित्रांनो तो होतो रिकेट्स होतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो, पाण्याचे रासायनिक सूत्र कोणते? तर पाण्याचे रासायनिक सूत्र जे आहे मित्रांनो H2O आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो, वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू कोणता? तर वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू जो आहे मित्रांनो तो आहे कार्बन डायऑक्साईड मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33वा येतो, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता? तर पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह जो मित्रांनो तो चंद्र आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34वा येतो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध भंडारदरा धरण जे आहे मित्रांनो ते आहे प्रवरा नदीवर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35वा येतो, महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या प्रकारचे सरोवर आहे? तर महाराष्ट्रातील लोणार सरोवर जे मित्रांनो ते आहे उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या.